तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे हितू दाखिनकर ब्लॉग. तर आता आपण चाललो आहे ट्रिपला. जसं 2 वर्ष गेली नोव्हेंबरमध्ये आपण पिकनिक करतो आहे, तसंच आपले 3 मित्र आहेत, त्यामध्ये 2 अजून ॲड झालेत. तर जसं गेल्या वर्षी आपले 2 ज्योतिर्लिंग आणि 1 धाम झाला, तसंच याही वर्षी इथून जाणार जगन्नाथपुरीला, जगन्नाथपुरीवरून बैद्यनाथ धाम ज्योतिर्लिंग झाला, जगन्नाथपुरी 1 धाम झाला. ओडिसाला जगन्नाथपुरीला 2 दिवस आहे, बैद्यनाथला 1 दिवस आहे. तिथून जाणार वाराणसीला काशी विश्वनाथ महादेव मंदिरामध्ये, तिथून अयोध्याचं वर खाली आहे, पण आपण 3 दिवस ठेवलेत बनारसमध्ये. त्यापैकी 1 दिवस आपल्याला अयोध्याला जाऊन यायचं आहे. तर जसं काय होईल तसं तुम्हाला सांगत जाईल. तर आता आपण निघतो आहे घरातून. आपली 2 वाजताची ट्रेन आहे दादरवरनं आणि आता वाजले 11:30. तर निघतोय आपण नालासोपारा वसईवरनं जायचं आपल्याला दादरला. तर भेटू. सो आता निघालो आहे, लिफ्ट येते. ही एक सूटकेस घेतली आपण, ही एक सूटकेस, ही बॅग आणि ते मागे खांद्याला एक अडकवली आहे. फर्स्ट मेंबर ऑफ ट्रिप यो चल. सो गाईज, हा आमचा आहे दुसरा मेंबर. पहिला अजिंक्य, दुसरा प्रसाद आणि बाकीचे दोघं मिळणार वसईला. आता आम्ही नालासोपारावरून मारतोय रिटर्न ट्रेन. नालासोपारावरून विरारवरून ती दादर फास्ट बनणार. त्यामुळे दोघं वसईला मिळतील. तर भेटू तिकडे. मैं जितनी दफा देखूं तुझे तेरी याद. 3rd मेंबर अक्षय अँड ॲज युजुअल भावेश. 4th मेंबर 5वा कोण आहे? मी. बघ 1 2 3 4 5. ए तो आधी मला भेटलाय पहिले. तू आल्या सॅनिटायझर वगैरे का करतोय? सो गाईज, आता आलोय आम्ही दादर स्टेशनला. अर्धा तास आधी आलोय. माझ्यासोबत आहे प्रसाद, भावेश, अक्षय आणि अजिंक्य. तर आपण ट्रेनची वाट बघूया. काय आलं रे इकडे अशी सांगतो. तो आता कोण प्रसाद आणि भावेश गेला आहे काहीतरी नाश्ता करायला. आणि आमचं लगेज बघू शकता. हे बघ, आमच्या बॅग आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. काय हो. सो गाईस, आता अक्षय वाजले किती आता? 2 वाजून 20 मिनिटं आले. ट्रेन 8 मिनिटं लेट आहे. दादरवरून आता ट्रेन निघाली आमची. आमचा पूर्ण कंपार्टमेंट हा आमचा आहे. अजिंक्य बसला आहे, अक्षय, भावेश आणि प्रसाद तिकडे ॲडमिनचीच कामं करतो इकडे येऊन. तर आता आम्ही मस्त बॅगा वगैरे सेटअप करतो. आमच्या बॅगा आहेत. भावेश 1 मिनिट. ओम नमः शिवाय. इकडे एक बॅग, ही बॅग लॉक झाले, ही बॅग आणि आमच्याशी म्हणजे टोटल 10 बॅग आहेत. आणि हा असा कंपार्टमेंट आहे. सो हॅव अ नाईस जर्नी. सो आता आम्ही पोचलोय कर्जतला. आणि कर्जतला आलो आणि कर्जतचा वडापाव नाही खाणार सवय का नाही? नेहमीप्रमाणे आपण लास्ट टाइम तिरुपतीला गेलो तेव्हा पण कर्जतला घेतलेला वडापाव. तेव्हा पण तिघच होते. आणि आता हा एक माकड वाढलाय आणि हा एक. ह्याच्यामध्ये पाव फॅक्टरीत बनतात आणि आमच्यामध्ये पाव बेकरीत बनतात. चला, फक्त आनंद घेतो वडापावचा. आवडला ना अक्षय? 1 नंबर. सगळ्यांनी 3 खाल्ले. 3 काय आलं हा हरवलाय. कुणाला भेटलं त्याला आमच्याकडे पाठवा. आम्ही याला पुरीला हरवणार आहे. ऍड्रेस पण सांग. ऍड्रेस 9999. हा, नाव भडवेश. तो तिकडे. तुला भडवेश बोलतो. काय आहे काय? माफ केलं त्याला. माफ केलं तुला. दिल बडा आहे. पहिल्यांदा ट्रॅव्हल करताना माफ केलं. प्रसाद हा पहिल्यांदा ट्रॅव्हल करतोय. नाही बोलतोय. आम्हाला बोलतो वाव घाट बघ किती मस्त आहे. जीव दे त्यात जीव टाकून दे. सो आता अजिंक्य बघू कंटाळलाय तर त्याला खेळवतोय आम्ही. अजिंक्य बोलतो नेपकिन कशाला येते, तर त्याला म्हटलं जेवताना असं ते लावायचा, सांडायला नको म्हणून. बरोबर ना अक्षय?
आता अजून अक्षय काय आता तुझ्या वाच ना जरा वाच ना काय उनो म्हणतात त्याला ते उनो आहे UNO का नाही मग अरे तो युनो आहे ना इनो आहे इनो वेगळंच सांगायचं अजून काय आहे ते विचारा मस्त घाट चालू आहे यू नो 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 आय डोंट नो यू नो हितू दाखिनकर ब्लॉग इफ येस देन सबस्क्राईब तो आता आम्ही उनो खेळतोय आता मला आणि प्रसादला देतो बाकी या दोघांना आणि ह्याला येत नाही ह्याला फक्त गोट्या खेळता येतात तर आता आम्ही उनो खेळतो आणि सो गाईज आता आपण पुण्यात पोहोचतोय आणि आपला गेम चालू झालाय उनो कुणाला कुणाला समजणार आहे का कातळी माझा पचका करताय 7-7-49 7-5 49 हा मग 7-5 49 मी बोललो हा मग चालेल ठीक आहे तू जिंकलास मी हारलो याचा सत्कार करा 15 ऑगस्टला सूर्योदयमध्ये 26 जानेवारी येते लवकर सूर्योदयमध्ये फर्स्ट विनर तुझा 15 ऑगस्टला सत्कार करणार शास्त्री बल देऊन जानेवारी येते पहिल्यांदा ट्रॅव्हल करतोय का? नाही मग उद्या 15 नोव्हेंबर आहे आज बालदिन आहे ना ह्याचा सत्कार करूया आपण पहिला कमी पद्धत कच्चा लिंबू आहे तो कच्चा लिंबू तो कलर पाहिजे तोच नाही तू का बसला त्याचा अरे जिंकलो ना भाई पहिला तू दुसरा मी नाही. अरे बाई, हे लोकं बघ कलर चेंज अजून खेळतायत पार्टी पार्टी जो हारेल तो पार्टी अजिंक्य काँग्रेस अजिंक्य काँग्रेस सलग 3 गेम हारल्यानंतर जिंकलाय काय 2-3 टोपांचे आता गेम मध्ये आहे प्रसाद सुदामा दादा आणि भावेश अतितटीचा सामना चलो पुढे काय टाकलं तर मित्रांनो रात्रीचे वाजलेत 9:15 9:30 तर आम्ही 4:30 वाजल्यापासून खेळतोय उनो हा पिसतोय आपला प्रसाद 5 वाजल्यापासून 5-4:30 वाजल्यापासून झाले आमचे खूप म्हणजे खूप चांगला टाइम निघालाय आता खेळतो अजून मस्तपैकी टाइम कसा पास झाला ते माहिती पण नाही पडलं नाही समजलं तर आता खेळतो मस्त अजून टाइमपास करतो आपण काय मुलं लवकर झोपणार नाही तर अच्छा तर म्हटलं खेळू आणि जेऊ हा ठीक आहे चल एकामध्ये 3 माणसं आहेत स्वतःचीच बेइज्जत करून सो गाईज रात्रीचे वाटले 10:30 आणि सगळे झोपलेत आणि आम्ही आता बसलोय जेवायला तर आमचा उनोचा गेम चालू होता 4:30 वाजले असून तर उनो संपवला आता आम्ही आणि आता जेवायला बसतोय आणि जेवतो मस्त की अक्षयने आणलेलं पनीर भुर्जी बेसनचा पोळा आणि मी आणि भावेशने आणलेलं आम्ही उद्या खाणार आहे कारण की ते खराब नाही होणार तर जेवण घेऊया प्रसादला आता कसं तरी होत आहे आणि अजिंक्यला पण कसं तरी होत आहे आणि मला पण कसं तरी होत आहे तर जेवण घेतो आणि भेटतो तुम्हाला सो काही झालं आमचं आता जेवण मगाशीच आता परत आम्ही उनो खेळायला बसलोय म्हणजे रात्रीचे वाजलेत 11:26 रात्रीचे वाजलेत 11:26 आणि आम्ही गेल्या वर्षी गेलेलो सालंगपूरला तेव्हापासून भाईने डीपी ठेवले तो सालंगपूरचाच डीपी आहे अक्षयचा आता डायरेक्ट चेंज होणार आहे ह्या वर्षी हा अक्षय गेल्या वर्षी डीपी ठेवला तोच आहे ना डायरेक्ट यावर्षी चेंज होणार आहे आणि भाईचा मोबाईल म्हणजे काय राहच आहे तर खर्च केलाय तर त्याला दान करा पैसे द्या मी झालोय जिंकलोय मी फ्री झालोय तर आता रात्रीच्या वाजले 12:30 ते 1:15 बरोबर आम्ही साखर पण लावली सगळे झोपलेत आम्ही मस्त बॅगाना साखळ बिखळ लावले दाखवतो हा बघा बापरे कसली साखळ आणि हा चोम्या झोपलाय आणि सगळे झोपलेत फुल सन्नाटा काय कोणी नाही तो नका सगळ्यांना शुभरात्री उद्या सकाळी उजाडल्यावर भेटू बाय बाय सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ आवडते तर आणि पुढे
जॉईन राहा, कारण की आपल्याला सोबत राहा. अजून खूप पुढचे ब्लॉग बघायचे. फ्री वाले फ्री वाले. चलो हॅव ग्लोरियस डे. चलो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सकाळचे वाजले 7 आणि मी उठलोय, बाकी सगळे झोपलेत. तर हा बाहेरचा बाजारा सकाळचे वाजलेत 8:30 आणि आता आम्ही पोचणार आहे अर्धा पाऊण तासात विजयवाडा. तिकडे 20 मिनिटाचा हॉल्ट आहे ट्रेनचा. तर आता फ्रेश वगैरे होतोय आणि चहा नाश्ता करून घेतो तिकडे. कशाला माहिती आहे का 20 मिनिट आहे? का ड्रायव्हरला वॉशरूम आलाय आणि आंघोळ करणार आहे ड्रायव्हर. खरं? हो अर्ध्या तासात एवढं सगळं होतं त्याच्यात? सर्व होईल. हो माय गॉड, तिला कोणी सांगितलं? आणि मग 20 मिनिटं करणार काय ड्रायव्हर? सब जा रहे हैं व्लॉग में, सब व्लॉग में जा रहे हैं. पक्का ना? देख अक्षय झोप तर कशी झाली तुझी? बरोबर नाही. कसं नाही, माझी पण नाही बरोबर झाली. अरे म्हणजे थोडी तरी झोपली आहे ना. ना अजिंक्यची कशी झाली हो? अजिंक्य पहिल्यांदा आला तर तो बोलतो का मला एसीचा मजा घ्यायची. कशी एसी मध्ये मजा? ठीक आहे, चला मी पण आता भावेश फ्रेश होऊन आला तर मी पण फ्रेश व्हायला जातो आणि भेटतो प्रसादला. आपण भेटूया प्रसादला. प्रसाद कुठे आहे? कशी झाली झोप? झोप झाली? हो ना भाऊ, तुम्ही होते त्याच्यामुळे. नाही, हम लोग ओडिशा. बघा आम्ही जात घसरले लोक काय करतात गाड्या. अरे अक्षय काय करताय? ओ पक्षी किंतु पूरा ग्राउंड अच्छी और साइड 500 मीटर पर डीमार्ट अच्छी. हाँ किंतु ये अच्छी कि रेलवे टिके 15 मिनट सही टिके ये डिस्टेंस पर मेन रोड तो. आता आम्ही उतरलोय विजयवाडा जंक्शनला. तर इथे 15-20 मिनटं ट्रेनचा हॉल्ट आहे. तर आम्ही आता चहा नाश्ता करून घेतो आणि भेटतो तुम्हाला डायरेक्ट स्टॉलवरती. हा मोठा जंक्शन आहे विजयवाडामध्ये. येऊन आम्ही डिसअपॉइंटेड झाले. आम्हाला खायला काय मिळालंच नाही. म्हणजे खायला खूप काय येते, नुसतं इडली वडा, पण चहा वगैरे काय मिळालंच नाही. तर प्रसादचं तोंड झालं उदास. तर आता आम्ही आणले चिवडा वगैरे, लसूण चिवडा, आलू भुजिया, खूप सगळं खाऊ आणि आता जातो आतमध्ये. चल आतमध्ये. तर नाश्ता विष्टा करून झालेला आहे. म्हणजे आम्ही इथली चहा नाही घेतली, मी एकट्याने चहा पियालो म्हणले. मी खाल्ली चहा बिस्किटसोबत डिप करून आणि चिवडा वगैरे खाल्ला सगळ्यांनी. आणि आता करणार काय तर आपलं एकच उनोचा गेम चालू आहे आपला. प्रसाद पिसतोय आणि असा काय व्ह्यू आहे मस्त की शांत. खेळू, भेटू पुढे. काय मजाक मस्ती होते त्यामध्ये. सो प्लॅन असं झालं आता. अरे इथे बसू दे त्याला भावेशला. की आता आम्ही घेतोय जेवण. आम्ही घरून आणलेलं जेवण आहे. तर 12:30 वाजलेत. जेवतो आणि रेस्ट करतो, झोपतो आम्ही लोक. भावेशने आणले मस्त की पनीरची भाजी, चपात्या. सगळं झालं शांत. सगळ्यांच्या डोळ्यावर आहे झोप. आता जेवणार आणि मस्त की झोपणार. जेवण झालं आमचं. आता आम्ही अरे पेरू ट्रेनमध्ये आला, पेरूवाला. एक डिझर्ट म्हणून आपण पेरू घेतले.
ट्रेन आले विशाखापट्टणमला आणि आता थांबलोय चहा पितोय. आपण सगळ्यात चालतोय आणि हा इकडे बोर्ड मग त्यासाठी आलो तो बाहेर बोर्ड बघायला. हा आहे विशाखापट्टणमचा रेल्वे स्टेशन वायझॅग सिटी. गाईज रात्रीचे वाजलेत किती वाजलेत रे अजिंक्य? 9:15. अरे गाड्याला बंद आहे तुझा. गाड्याला दाखव गाड्यात. अरे चार्जिंग संपले आहे. मग तू का घातलेत दिवसभर चार्जिंग संपले तर? 9:10 वाजलेत आणि मी आणलेला डब्बा कुरकुरीत भेंडी शेंगदाण्याची चटणी आणि पराठे तर ते खाऊन झालेलं आहे. आता काय करायचं आता? झोपायचं बघू आणि उतरू. खुर्द्याला उतरायचं आहे ना? 10:30 11 टाक टाक टाक. 11ला उतरणार खुर्द्याला आणि खुर्द्यावरून डायरेक्ट प्रसादच्या घरी. बरोबर ना? प्रसादच्या घरी ना? किती लांब आहे पुरीला जाऊ आपण. पुरी 400 रुपये देतो रिक्षाला. एवढा लांब आहे. एवढं माहिती. त्याला बोल ना 4 व्हीलरच काढायला जाताना घाल ना ती. ओ माय गॉड. मी असं वाटतं की हिमालयात ते उत्तराखंडला टॅक्सी ड्रायव्हर असतात ना 50 रुपये. हा बघ हा कधी नाळादोबरच्या बाहेर नाही गेला. तू 50 रुपये 50 रुपये टॅक्सी. तुझ्यासाठी तेवढं रिक्षा नाही मिळत आपल्याकडे कधी. सो बोलते ह्याच्यासोबत अजून कुठे वाजलेत 9:15. बंद गाड्या बंद काढायला चार्जिंग वाजलेत 9:15 आणि आम्ही आता उतरतोय खुर्दा जंक्शनला. खुर्दावरून आमच्या आहे माहित नाही ट्रेन आहे रात्री एकदाची. त्याच्या आधी जर आम्हाला 2 व्हीलर दुसरा ऑप्शन वगैरे मिळाला तर आम्ही तो ऑप्शन प्रिफर करू आणि पुरीपर्यंत पोचू. आता सगळे आपापल्या बॅगा काढतायत. थोडे आमच्यासाठी प्रे करा. 11 वाजल्यात रात्रीचे. प्रे ब्लॉग जाईपर्यंत आपण दर्शन करून झालेले असणार आहे. कधी पण त्याच्या दिसतंय का तुला? थोड्या टाइम आम्ही जर नाही भेटलं तर ह्याच्याच घरी जाऊ. राहायची सोय पाणी आणि ह्याला घरात घेत नाही आपल्याला काय घेणार. एवढं खरं नव्हतं बोलायचं. कट सो चलो आपण डायरेक्ट उतरून भेटूया. गडबड आहे. हे लहान पोरं सांभाळायचे. कडेवर बसतो का माझ्या? नको नाही. ठीक आहे रे. इथे शेवटी चादर पण घेतोय. ए ऐक काम कर अजिंक्य वर चढ. सगळ्यांच्या बॅगा खाली घे आणि चादरा झटकून बघ आपल्या कुणाचं काय राहिलंय का. चप्पल काढ ना. बघा फिरणं एवढं पण सोपं नाही आहे. तर आम्ही एवढ्या बॅगा घेऊन चढतोय वरती. इकडून तिकडे इन्क्वायरी करतोय. आम्हाला काही माहीत नाही आहे. आता जाऊन आम्ही बघतो. ओके काय करूया? त्याकडे 1000 बोलतेस त्याला? अरे बोल कितना फायनल करेगा एवढा बोल. 1100 पर्यंत राहिला तर 1100 डन करून टाकू. 2 तास वाजतात आपले. म्हणजे 12 ते 1 परत तो तिथला 1 म्हणजे 1 तासात पोचतो आपण तिकडे. 1-1.5 तासात टाइम लागेल सो म्हणजे असं कव्हर हा इथे बसण्याचा. सो काहीच आम्ही आले खुर्दा रेल्वे स्टेशनच्या बाहेर. रात्रीचा आळामुळे आम्हाला असं झालं की टॅक्सीवाले ते 1700-1800 बोलत आहेत. आता ते टॅक्सी अर्टिगा आहे की स्विफ्ट आहे ते माहीत नाही. आणि रिक्षावाले आहेत तशी तुम्हाला इकडे दिसत आहेत. ते रिक्षावाल्यांचं 1100-1200 बोलत आहेत. तर आम्ही एकाला 1000-1100 पर्यंत रेडी करतोय. तर बघू कसं काय बोलतोय. तो जर रेडी झाला तर त्यासोबत जाऊ. कारण की इथून ट्रेन आहे डायरेक्ट 1-1.5 वाजता ट्रेन आहे. बरोबर ना? येस ती पोहोचवणार 1.5-2 तासात. त्याच्यामुळे टाईम वाचवण्यासाठी जाऊ ते 200 रुपये पर पर्सन 60 किलोमीटरला बरोबर झाले. प्रायव्हेट रिक्षा करून चालले. तर बघू रिक्षात बसलो तर भेटू आपण डायरेक्ट. तोपर्यंत बाय बाय. जय जगन्नाथ. जय जगन्नाथ. बजेट सो गाईज मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे 1100 रुपयामध्ये डन झालं आहे. आता बसलो आहे मी रिक्षामध्ये. तर आता 1.5 तास लागणार आहे पोचायला. 1 ते 1.5 तास. तर आता मी तुम्हाला डायरेक्ट पोचून भेटतो. कारण की थंडी पण खूप आहे आणि दाखवणार कसा रस्त्यावरती काहीच नाही. काय दिसलं तर मी नक्की तुम्हाला दाखवेल. तोपर्यंत बाय बाय. भेटू.
आता आम्ही पुरीमध्ये एंटर झाले. तर आम्ही सगळे पाया पडतो. समोर आता धुक्यामुळे दिसत नसेल, आपला तो महाद्वीप आहे समोर दिसतो, तो जगन्नाथपुरी मंदिराचा कळश आहे. असं म्हणतात की जिथून शक्य होईल तिकडून दिसेल तिथून तो नीलचक्राचं दर्शन घेणार, तिथून आपले पाप मुक्त होतात. तर आपण दर्शन घेतले. आता आपण हॉटेल शोधूया, रूम शोधूया. डायरेक्ट तुम्ही तुम्हाला रूमवरती भेटतो किंवा रूम शोधताना भेटतो. तर काहीच फायनली आपल्याला रूम भेटले. तर असं झालं आहे की इकडे रूम अवेलेबल नसल्यामुळे आम्ही असं म्हणजे हॉटेलमध्येच आम्हाला सेटिंग लावून दिले की त्याच्या रूममध्ये आम्ही 7 वाजेपर्यंत थांबणार आहे. सकाळी 7 नंतर चेकआउट करून दुसऱ्या त्याच्या बाजूचं हॉटेल आहे त्याकडे चेक इन करणार आहे. आणि त्याचं पूर्ण दिवसासाठी आम्ही हे ठेवलं आहे, हॉटेलचा टाईम ठेवला आहे. आणि त्यानंतर त्याकडून चेकआउट करून एक दीड तास आम्ही एक्सटेंड केलं आहे. त्यानंतर जाणार आम्ही आमच्या दुसऱ्या प्रवासाला. तर तुम्हाला हॉटेलमध्येच भेटतो डायरेक्ट. झारखंड भक्त निवास समथिंग हॉटेलचं नाव आहे. अतिथी, झारखंड अतिथी भवन, तो समोर दिसतोय तो. ही आहे आमची रूम आणि हा आहे पॅसेज एरिया. तर आपण एंट्रेस करूया. चलो.